नमस्कार. आज मी तुम्हाला दुपारच्या जेवणासाठी अगदी साधी, सोपी आणि झटपट तयार होणारी गावरान थाळी बनवून दाखवणार आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी शेपू आणि आंबट चुका घेतलाय. तर या दोन्ही भाज्या व्यवस्थित निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय. शेपू कोवळा घेतल्यामुळे या भाजीचे आपल्याला थोडेफार देठ घ्यायचे. त्यानंतर आंबट चुक्याच्या भाजीचे देखील देठाचा भाग थोडासा जास्त घ्यायचा. देठामध्ये आंबटपणा थोडासा जास्त असतो, म्हणजे भाजी आपली आंबटसर होईल. आता या भाज्या आपल्याला चिरून घ्यायचं आहे. तर भाज्या बारीक चिरायच्या म्हणजे लवकर शिजतात. शेपू आणि आंबट चुक्याची पातळ भाजी करता वेळी शेपूचे प्रमाण थोडेसे जास्त घ्यायचे. आता इथे मी दोन्ही भाज्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत. यांना आता कुकरमध्ये काढून घ्यायचं आहे. तर भाजी तुम्ही कढईमध्ये देखील करू शकता. कढईमध्ये वेळ थोडासा जास्त लागतो. आता इथे मी 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, ती देखील घालायचे. तर तुरीच्या डाळीची ऐवजी तुम्ही हरभरा डाळ देखील घालू शकता. आता भाजी जितकी भिजेल तितकं पाणी घालायचं आहे. यामध्येच तुम्ही थोडेसे भिजवलेले शेंगदाणे देखील घालू शकता. आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला 2 शिट्ट्या करायचं आहे. तर भाजी शिजते तोपर्यंत आपण हिरव्या मिरच्याचा ठेचा बनवणार आहोत. इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे. आता यामध्ये हिरव्या मिरच्या घालायचं आहे. 1 चमचा तेल टाकायचं आहे. मिरच्या आता तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या आहे. तर मिरच्या तेलामध्ये भाजल्या की तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी लागतं. आता इथे मिरच्या आपल्या चांगल्या भाजल्या आहेत. यामध्येच अर्धा वाटी शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे देखील मिरच्याबरोबर भाजून घ्यायचे. शेंगदाणे चांगले भाजले की गॅस बंद करायचा आहे आणि यामध्येच 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे. अर्धा चमचा जिरे घालायचे. त्याला थोडंसं मिक्स करूया. आता हे मिश्रण आपल्याला खलबत्त्यामध्ये काढायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायचं आहे आणि ठेचा कुटून घ्यायचा आहे. तर खूप जास्त बारीक ठेचा करायचा नाही. आता इथे बघा मिरच्या मी अशा ओबडधोबड कुटून घेतलाय. तर मस्त आपला झणझणीत हिरव्या मिरच्याचा ठेचा तयार झालाय. तर इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर थंड झालाय. आता झाकण उघडूया. तर बघू शकता भाजी छान मऊ शिजली. आता यामध्येच 3 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे. तर पोहे खातो आपण त्या चमच्याने 3 चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि भाजीला चांगलं घोटून घ्यायचं आहे. तर भाजी तुम्ही रवीने देखील घोटून घेऊ शकता किंवा अशी चमच्याने जरी घोटली तरी चालेल. आता इथे भाजी मी व्यवस्थित घोटून घेतली. अशी चांगली एकजीव झाली पाहिजे. आता या भाजीसाठी आपल्याला फोडणी तयार करायची. कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकायचे. तर जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायचे. जिरे मोहरी तडतडली की 7 ते 8 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायचे. आता लसूण थोडासा परतून घेऊया. तर कोणत्याही पालेभाज्यामध्ये लसूण ठेचून घालायचं म्हणजे लसणाची चव भाजीमध्ये छान उतरते. आता लसूण परतून झाला की हिरव्या मिरच्याचा ठेचा घालायचा आहे. मिरचीला देखील तेलामध्ये परतूया. तर मिरची मी न भाजता खलबत्त्यामध्ये ओबडधोबड कुटून घेतले. तुम्ही मिक्सरला देखील फिरून घेऊ शकता. आता इथे हिरवी मिरची देखील मी 2 ते 3 मिनिटं परतून घेतले. अर्धा चमचा हळद घालूया, यामुळे भाजीला छान कलर येईल. आता यामध्येच घोटून घेतलेली भाजी घालायचे. कुकरमध्ये 1 ग्लास गरम पाणी घातलं होतं, ते देखील टाकायचं. आता चमच्याने भाजी मिक्स करून घ्यायचे. तर या भाजीमध्ये तिखट थोडंसं जास्त घालायचं. कमी जर तिखट झाली तर भाजी गुळगुळ लागते. आता चवीनुसार मीठ टाकायचे. 4 ते 5 चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि परत एकदा भाजीला बुडापासून हलवून घ्यायचं. तर बऱ्याच जणाला शेपूची भाजी आवडत नाही, पण तुम्ही जर या पद्धतीने केली तर अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. आता इथे भाजीला मी छान हलवून घेतलंय. गॅस बारीक करायचा आहे आणि भाजीवर अर्धं झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं भाजी आपल्याला शिजून घ्यायचे. तर इथे मी बारीक गॅसवर 10 मिनिटं भाजी शिजून घेतले. तर मध्ये एक वेळेस भाजीचं झाकण उघडून भाजीला मिक्स करून घेतलं होतं, म्हणजे भाजी खाली लागणार नाही. तर इथे आपली भाजी छान शिजली. तर यापेक्षा भाजी खूप जास्त पातळ करायची नाही. तर अशी पातळ भाजी ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खायला खूप छान लागते. त्यामध्ये आपण बेसन पीठ टाकल्यामुळे भाजी व्यवस्थित मिळून आली. आता ही भाजी जसजशी थंड होईल आणखी घट्ट होते.
तर इथे आपली तयार झाली आहे गावरान पद्धतीने शेपू आणि आंबट चुक्याची पातळ भाजी, सोबत झणझणीत हिरव्या मिरच्याचा ठेचा, वरतून थोडंसं तेल घालायचं आहे. इथे मी ज्वारीची भाकर केली, तुम्ही बाजरीची भाकर देखील करू शकता. सोबत तोंडी लावण्यासाठी काकडी आणि कांदा देखील ठेवला आहे. तर दुपारच्या जेवणासाठी आपला गावरान पद्धतीने बेत तयार झाला आहे. तर या पद्धतीने तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानसा रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.